नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी फ्लो अपडेट्समध्ये आपल्या पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे. तर मित्रांनो, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजे बेल्स अंतर्गत जी भरती प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे. त्यांचं जे ऑफिशियल PDF आहे ते आपल्या समोर आहे. टोटल 17 पेजेस आहेत, पण शॉर्टमध्ये तुम्हाला सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तुम्ही हे रीड करू शकता. PDF पाहिजे असेल तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा. अदरवाईज आमचा ग्रुप जॉईन करायला विसरू नका. इंस्टाग्रामवरही मिळून जाईल. तर इथं सर्वप्रथम वरी दिलेलं आहे की कशाच्या अंतर्गत हे निघालेल्या जागा आहेत. तर टोटल जागा ज्या आहेत, टोटल किती त्या आहेत त्या पण दिलेल्या आहेत. पण सर्वप्रथम आपण पे स्केल त्याचबरोबर अदर फायनान्शियल बेनिफिटबद्दल पाहूया. तर जे पदं आहेत ते टोटली तुम्ही पाहू शकता. टोटल पदं इथं दिलेले आहेत. प्रत्येक वॅकन्सीसाठी प्रोबेशनरी इंजिनियरच्या ज्या जागा आहेत त्या निघालेल्या आहेत. प्रत्येक स्ट्रीमनुसार निघालेले आहेत. प्रोबेशनरी ऑफिस इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स, त्याचबरोबर मेकॅनिकल, सायन्स आणि इलेक्ट्रिकल. त्याच्यामध्ये इलेक्ट्रॉनिक्समध्ये पाहिलं तर 175 जागा, मेकॅनिकलसाठी 109, कॉम्प्युटर सायन्स 42 आणि इलेक्ट्रिकलसाठी 14. सर्वांसाठी जे बेसिक पे स्केल आहे ती 40,000 3% 1 lakh टू 1,40,000 पर्यंत असणार आहे. याचं CTC 13 lakhs असणार आहे. 13 lakhs अप्रॉक्स असणार आहे. सर्वांसाठी जे एज लिमिट आहे ती 25 असणार आहे जनरल कॅन्डिडेटसाठी. आणि जे SC ST आणि OBC या प्रवर्गातील विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी रिलॅक्सेशन असणार आहे. ते आपण किती ते पुढे पाहूया. अलाउन्स अँड बेनिफिट्स असणार आहे. त्याच्यामध्ये HRA, कन्व्हेयन्स, DA, अलाउन्स, परफॉर्मन्स रिलेटेड पे. तर हे जे आहे ते अलाउन्स आणि बेनिफिट्स असणार आहे जर तुम्हाला याच्यामध्ये सिलेक्शन झालं तर. डिटेल्स ऑफ पोस्ट आपण पाहूया. तर बघा, हे मी पदे वरी सांगितलेले आहेत. प्रोबेशनरी इंजिनियरची पदं आहेत. त्याच्यामध्ये स्ट्रीमनुसार हे पदं निघालेले आहेत. पदांची नंबरही सांगितली. इसेन्शियल क्वालिफिकेशन जे आहे ते मी थोडंसं झूम आउट करतो. तुम्ही या व्हिडिओची जी आहे ती क्वालिटी इन्क्रीज करून हे क्वालिफिकेशन पाहू शकता. कारण याच्यामध्ये डिग्री BE, BTech, BSc इंजिनिअरिंगचं ग्रॅज्युएशन असणं महत्त्वाचं आहे. काही काही पदांसाठी याच्यामध्ये कम्प्युटर सायन्समध्ये असणं महत्त्वाचं आहे. काही पदांसाठी इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशनचं डिग्री असणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर जे पर्सन विथ बेंचमार्क डिसॅबिलिटी PWD चे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा इथं दिलेलं आहे की काय काय असलं पाहिजे. आपण डायरेक्टली खाली मूव्ह ऑन करूया. तर रिझर्वेशन याच्यामध्ये पाहूया. जसं मी वरी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये कोणकोणत्या पदांसाठी रिझर्वेशन आहे ते खाली पाहूया. तर बघा, अनरिझर्वड 139 पदं, EWS 34, OBC 91, SC 51, ST 25 अशी टोटल 340 पदांसाठी ही भरती प्रक्रिया आहे. एलिजिबल क्वालिफिकेशन पाहू शकता. प्रोबेशनरी इंजिनियरसाठी विथ फर्स्ट क्लास, BE, BTech, BSc इंजिनिअरिंग ग्रॅज्युएट पाहिजे, AICTE अप्रूव्ड कॉलेज पाहिजे. तर हे तुम्ही रीड करू शकता. खाली पाहूया डायरेक्टली एज क्रायटेरिया. तर बघा, मी तुम्हाला वरी सांगितलेलं आहे शॉर्टमध्ये 25 इयर्स ऑफ एज तुमचं असलं पाहिजे ह्या पोस्टला अप्लाय करण्यासाठी. डेट दिलेले आहे 1/10/2025 पर्यंत. त्याचबरोबर बेनिफिट, रिझर्वेशनचे बेनिफिट घेण्यासाठी तुम्ही हे रीड करू शकता. SC ST OBC या प्रवर्गातील असाल किंवा EWS असाल तर थोडं रिलॅक्सेशन दिलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये आपण डायरेक्टली जे नंबर ऑफ पोस्ट आहेत ते तर पाहिल्या. प्लेस ऑफ पोस्टिंग पाहूया. तर बघा, अबव ठिकाणी जे खाली दिलेले आहेत अबव लिस्ट्स, त्या ठिकाणी तुमचं जे आहे ते सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला ड्युटी करावी लागेल. तर फॉलोइंग लोकेशन आहेत बँगलोर जे की कर्नाटकमध्ये आहे, गाझियाबाद UPमध्ये, पुणे, हैदराबाद, चेन्नई, त्याच्यावर मछलीपट्टणम, पंचकुळा, कोटडवारा, नवी मुंबई या ठिकाणी तुमचं प्लेस ऑफ पोस्टिंग असणार आहे. लास्ट डेट ॲप्लिकेशनची 14/11/2025 पर्यंत. आणि ॲप्लिकेशन फी जी आहे ती 1,000 रुपये आहे. GST सहित 1180. जनरल, EWS OBC या प्रवर्गासाठी ही फी आहे. त्याचबरोबर मेथड ऑफ सिलेक्शन बघा कशा प्रकारे आहे. जे क्वालिफाय होतात क्रायटेरियामध्ये तर तुम्हाला शॉर्टलिस्ट केली जाईल. कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. याच्यामध्ये 35% तुम्हाला याच्यामध्ये मार्क घ्यायचे आहेत. तर तुम्ही जनरल, OBC आणि EWS प्रवर्गातील विद्यार्थी असाल तर 30% घ्यायचा आहे SC ST आणि PWD कॅन्डिडेटसाठी. त्याचबरोबर याच्यामध्ये प्रोव्हिजनली शॉर्टलिस्ट केले जाणारे इंटरव्ह्यू रेशो असणार आहे 1/5. त्याचबरोबर याच्यामध्ये कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम असणार आहे. त्याच्यामध्ये 5 टेस्ट सेंटर असणार आहेत. नियरेस्ट प्लेस करस्पॉन्डन्स तुमची एक्झाम जी आहे त्याप्रकारे होऊन जाईल. 120 मिनिटाची एक्झाम असणार आहे. 125 क्वेश्चन्स असणार आहेत. 100 टेक्निकल क्वेश्चन्स याच्यामध्ये देतील आणि 25 ॲप्टिट्यूड, जनरल ॲप्टिट्यूड आणि रिझनिंगचे क्वेश्चन्स असणार आहेत. असं टोटल 125 मार्क. ईच क्वेश्चन जो आहे तो 1 मार्काचा असणार आहे. याच्यामध्ये नेगेटिव्ह मार्किंग आहे 1/4 याच्यामध्ये असणार आहे. म्हणजे 4 क्वेश्चन चुकले तर 1 मार्क तुमचा फिनिश. त्याचबरोबर सिलेबस बघा, तर कॉम्प्युटर टेस्ट असल्यामुळे तुम्हाला प्रिमिनरी फोकस करावं लागेल ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्ससाठी, जे की तुमच्या कोर इंजिनिअरिंग सब्जेक्टवरच हे प्रश्न आधारित असणार आहे. आता क्वालिफिकेशन इंजिनिअरिंगचं मागितलं म्हटल्यानंतर जे एक्झाम्स आहेत त्या इंजिनिअरिंगच्या तुमच्या ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही काय शिक्षण घेतलेलं आहे त्यावरच असणार आहे. ॲडिशनली टेस्ट इन्क्लूड असणार आहे. याच्यामध्ये जनरल ॲप्टिट्यूड, ॲसेस, ॲनालिटिकल अँड रिझनिंग ॲबिलिटी, तर याचीसुद्धा तुम्ही प्रिपेरेशन केलं पाहिजे जर तुम्ही याच्यासाठी अप्लाय करणार आहात तर.
कशा प्रकारे अप्लाय करायचं आहे तर बघा, स्वतः तुम्हाला पाहायचं आहे की तुमचं क्वालिफिकेशन काय आहे, कोणत्या पदासाठी तुम्ही क्वालिफाय होता, त्याच्यानंतर तुम्हाला जे ॲप्लिकेशन आहे ते भरायचं आहे. जी डेट आहे ती डेट एक्सीड व्हायच्या आधीच तुम्हाला ॲप्लिकेशन भरायचं आहे आणि तुमची जी हार्ड कॉपी आहे ती कोणत्याही म्हणजे बेलच्या ऑफिसला पाठवायची नाही आहे. इथं क्लिअरली मेन्शन केलेले, प्लीज डू नॉट सेंड हार्ड कॉपी ऑफ द ॲप्लिकेशन फ्रॉम एनी डॉक्युमेंट टू द ऑफिस ऑफ बेल. ऑनलाईन पद्धतीने सर्व काय करायचं आहे, याच्यामध्ये व्हॅलिड ईमेल, व्हॅलिड फोन नंबर, व्हॅलिड डॉक्युमेंट्स तुम्हाला सबमिट करायचे आहेत. जर याच्यामध्ये तुम्ही फ्रॉड करताना पकडला तर तुम्ही बाद होऊन जाल किंवा तुमच्यावर कायदेशीर कारवाई होऊ शकते. लक्षात ठेवा, जे जनरल इन्स्ट्रक्शन आहे ते दिलेले आहेत, त्याच्याबरोबर शॉर्ट लिस्टिंग प्रोसिजर दिलेलं आहे. जेव्हा तुम्हाला याच्यामध्ये क्वालिफाईड मार्क पडतील 35% जनरल OBC जनरलसाठी, त्याचबरोबर SC ST प्रवर्गासाठी 30%, तर तुम्हाला जे आहे शॉर्टलिस्ट केलं जाईल. रेशो मी तुम्हाला सांगितला. इंटरव्ह्यू जो आहे कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे ते 85 आणि इंटरव्ह्यू जो आहे तो 15 मार्काचा नंतर असणार आहे. जनरल कंडिशन जे आहे ते फक्त ओनली इंडियन नॅशनल्स फक्त अप्लाय करू शकतात. सर्व्हिस ॲग्रीमेंट जर तुम्ही इथं वाचू शकता. थोडंसं जे आहे त्या व्हिडिओला थोडंसं क्वालिटी जी आहे ती इन्क्रीज करा. अशा प्रकारे हे पूर्ण फॉर्म आहे, आपण पाहिलं. जर तुम्हाला हे PDF पाहिजे असेल तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करा किंवा इंस्टाग्रामवर आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. याच्याबद्दल काही प्रश्न विचारायचे असतील तर ती डायरेक्टली आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. डेट बघा, लक्षात ठेवा 24/10/2025 ते 14/11/2025 या अंतर्गतच तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.